Bentham has expounded the principle of utility. He wrote books, Limits of Jurisprudence Defined and a Fragment on Government, 1776. He has propounded theory of utilitarianism, where he tries to propound individualism. Individualism means a person, an individual. The job of the law, the function of law is to emancipate, to remove, to liberate the individual from the bondage, from the bondage, that is restrictions or limitations. Bondage means the limitations, मर्यादा, त्याच्या काही मर्यादा, त्याच्या काही बंधनं त्याच्यावर आहेत. कोणावर? व्यक्तीवर जे काही बंधनं आहे, रिस्ट्रेंट आहेत, मर्यादा आहेत, त्यापासून व्यक्तीची मुक्तता करणे हे लॉचं प्रथम कर्तव्य आहे असं बेंथॅम म्हणतो. and therefore he said the job of law is to liberate, to emancipate the individual, and therefore he adopted an individualistic approach. An individualistic approach means it is necessary to consider the importance of an individual in the whole system. संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये माणसाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या व्यक्ती केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये, ते व्यक्ती केंद्रित समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तीला बंधनांपासून मुक्त ठेवणं हे लॉचं कार्य आहे. दिस इज द फंक्शन ऑफ लॉ अकॉर्डिंग टू जेरेमी बेंथॅम, and therefore this is known as individualism. इंडिव्हिज्युअलिझम की जिथे व्यक्तीचा विचार केला जात नव्हता, जिथे फक्त समाजाचा विचार केला जात होता. भारतामध्ये देखील वंचित घटकाला किंवा अपेक्षित घटकाला बाजूला ठेवलं गेलं होतं. मात्र त्या समाजामध्ये जे व्यक्ती आहेत ते किती त्रास सहन करतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्या वंचित किंवा उपेक्षित जातीमधला, जमातीमधला डॉक्टर आंबेडकर, भीमराव आंबेडकर नावाचा एक व्यक्ती, या व्यक्तीने काय केलं आहे, त्याच्यावरची जे काही बॉन्डेज आहेत, बंधनं आहेत, हे झुगारून लावले आणि म्हणून त्याने काय केलंय, इंडिव्हिज्युअलिझमचा पुरस्कार केलेला आहे किंवा इंडिव्हिज्युअलिझमला सपोर्ट केलेला आहे. सेम थिंग महात्मा फुलेंनी देखील काय केलं की समाजामध्ये व्यक्तींवर जे काही बंधनं आहेत ते, मग तो शेतकरी असेल, तो कामगार असेल, तो अशिक्षित असेल, तो अनुसूचित जाती जमातीमधला असेल, तो दलित उपेक्षित घटकामधला समाजामधला व्यक्ती असेल, त्या व्यक्तीवर, शेतमजुरावर, कामगारावर होणारे जे काही अन्याय आहे, बॉन्डेज आहे, त्या बॉन्डेज मधून त्याला मुक्त करण्याचं काम हे आपल्याकडच्या समाज धोरणांनी केलेलं पाहायला मिळतं. दॅट इज नथिंग बट द इंडिव्हिज्युअलिझम. त्याला काय म्हणायचं? इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्ती केंद्रित समाज व्यवस्था, म्हणजे समाजामध्ये व्यक्तीचं स्थान जे आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे. And therefore याचा परिणाम पुढे काय झाला? मग these have resulted into the laissez-faire era. याचाच जो काही परिणाम आहे हा कशामध्ये झाला? तर laissez-faire स्टेट, म्हणजे जिथे इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळे laissez-faire era, म्हणजे आपण बघितलं there are 3 stages of the development of state: पोलीस स्टेट, लेजिस्लेटिव्ह स्टेट आणि वेलफेअर स्टेट. त्याच्यामधला हा जो आहे हा लेजिस्लेटिव्ह स्टेट. मात्र या इंडिव्हिज्युअलिझमचा दुष्परिणाम समाजावर असा झाला की गरीब गरीब राहिला, श्रीमंत श्रीमंत होत गेला. म्हणजेच लेजिस्लेटिव्ह मध्ये काय झालं, दी पॉलिटिकल अथॉरिटी विल नॉट इंटरफिअर इन द इंडिव्हिज्युअल फ्रीडम, will not interfere in the individual life. म्हणजे the authority is not supposed to interfere in individual domain, in individual life of human being. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये
तिथल्या सरकारने तिथल्या व्यवस्थेने लक्ष घालू नये हे त्या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि मग झालं काय, ज्यांच्याकडे पैसे आहे ते जास्त पैसे गोळा करायला लागले, भांडवलशाही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. या लेजिस्लेचरमुळे काय झालं, कॅपिटलिझम मोठ्या प्रमाणात तयार झाला. आणि ह्या कॅपिटलिझममुळे काय झालं, एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे कशासाठी आपण इंडिव्हिज्युअलिझम स्वीकारला, टू लिबरेट द पर्सन फ्रॉम बॉन्डेज. परंतु हे चक्र नंतर असं फिरलं की पुन्हा व्यक्ती एक्सप्लॉयटेशनमुळे कशात आला, बॉन्डेज मध्ये आला. आणि पुन्हा मग याला बाहेर काढण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्था किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना त्या ठिकाणी स्वीकारली गेली. म्हणजे जो विचार आपण स्वीकारला तो त्या काळापुरता ठीक असतो, परंतु त्या काळानंतर त्या विचारामध्ये सुधारणा होणं हे गरजेचं असतं. नाउ according to Bentham, the task of the government was to promote the happiness of society. The task of government to promote the happiness of society and affording security against the pain. Affording security against pain and furthering enjoyment of pleasure. Pleasure, that is happiness, and therefore this is known as pain and pleasure. Furthering enjoyment of pleasure, that is happiness. According to him, utilitarianism म्हणजे काय, उपयोगिता म्हणजे कुठली वस्तू गरजेची आहे, तर लोकांना काय पाहिजे, हॅपीनेस पाहिजे, आणि त्यांचा जो काही पेन आहे, त्यांचा जो काही त्रास आहे हा कमी करणं आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुविधा प्राप्त करून देणं is the function of the government. And how the government can do this function? The government can make a law, the law which will emancipate the individual from the bondage and restraint upon his freedom. व्यक्तीचे जे काही स्वातंत्र्य आहे त्याच्यावरची जी बंधनं आहेत ती जर बाजूला केली तर आपोआप काय होणार आहे, तर त्याला प्लेजर मिळणार आहे आणि त्याचं जे पेन आहे, त्याचं जे दुःख आहे हे कमी व्हायला मदत होणार आहे. And therefore to hold this concept, the Benthams given a name of utilitarianism. उपयोगितेचा सिद्धांत हा त्यांनी इथे सांगितलेला पाहायला मिळतो.